रामकृष्ण हरी मंडळी, तुमच्यासोबत मी माझा एक अनुभव शेअर करणार आहे आणि त्या अनुभवामधून खूप सारं काही शिकण्यासारखं आहे आणि मीही शिकले. त्याच्यामुळे तुम्ही पण त्यातून काहीतरी बोध घ्या. हे बघा, उन्हाळ्यामध्ये आता मी आहे शेतकरी, तर कसं आहे ना, आमच्याकडे तुरीची डाळ 5 किलो 10 किलो अशी नाही तर चक्क 40-50 किलोची डाळ करतात. तर उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस मी डाळ भरडली आणि डाळ उपणत होते त्यावेळेस एक माझी मैत्रीण, आता मी मैत्रीणच म्हणते कारण की कसं आहे ना, शेजारी म्हणजे आहे, तिला कोणी नाही तर त्याच्यामुळे पाहिजे तशी थोडीफार मी तिला मदत करत असते. मग अचानक ती आली आणि ती आल्याच्या नंतर काय म्हणे मला की ताई, तुमच्या अंगावरची साडी किती मस्त आहे हो. आता मला एवढं भारी वाटलं. मी म्हटलं हो का, आणि तुम्ही या डाळीची ही डाळ करत आहे तुरीची, तर काळ्या तुरीची डाळ का करताय? आता तिला बहुतेक माहीतच असेल, पण तिला माझ्याकडून ऐकायचं म्हटलं आणि ॲसिडिटी होत नाही, त्याच्यामुळं मी तर आम्ही ह्याच तुरीची डाळ बनवते. तर तिने सांगितलं हो का, आम्ही आहे बाई, का डाळ खूपच महाग आहे, असं तसं थोडं भावनिक झाली ती. आणि मग माझं असं आहे, मला पण तिची थोडी दयामाया आली. मी तिला म्हटलं की ठीक आहे बाई, बस मला थोडी निसायला मदत कर आणि तुला काही मी डाळ काही त्या डाळीचा चुरा देते, घेऊन जा. तिने सांगितलं ठीक आहे. आता ती बसली तर काही शांत नाही बसली. तिने सांगितलं तुमचं मन किती मोठं, तुम्ही किती चांगल्या, तुम्ही देवासारख्या, म्हणजे खूप सारं तिने मला माझं कौतुक केलं. तर तिने माझं कौतुक केलं, मला त्याचं म्हणजे ते चांगलं वाटत होतं. पण ती ज्यावेळेस माझं कौतुक करत होती ना, त्यावेळेस ती काय म्हणायची, तुम्ही अशा, आणि अजून एक जणीचं नाव घ्यायचे, आता मी तिचं नाव नाही सांगत, ती अशी तुम्ही तशा, ती अशी तुम्ही अशा. म्हणजे ज्यावेळेस ती माझं कौतुक करायची ना, त्यावेळेस अजून XY Z एका व्यक्तीचं ती निंदा करायची. तर मला ते लक्षातच नाही आलं. आणि मग ट्विस्ट तर पुढे आहे. मग तुम्ही पुढे आहे का? मग झालं काय, तिने डाळ वगैरे नेली. त्याच्यानंतर काही दिवसांना, म्हणजे आता अक्षरशः आता ज्यावेळेस आमच्या शेतामध्ये खुरपणी वगैरे चालू होती ना, कपाशीला मागची खुरपणी, त्यावेळेस ती मायला पुन्हा आमच्या शेताच्या रस्त्यावर आली. मी तिला म्हटलं अगं इकडं कशी काय आली? म्हणजे आले, काय चालू आहे तुमचं, काय नाही. पुन्हा तिचं तेच, अहो हे खुरपं कुठून घेतलं, तुमचं खुरपं किती मस्त आहे. मी म्हटलं हो. आणि मग ते झालं. मग मी काय सांगितलं की माझ्या मुलीला आवाज दिला, अगं जा त्या तिथून आहे ना थोडीशी अद्रक घेऊन ये बरं या मावशीला द्यायला. आणि परत ती म्हणे तुमची कपाशी किती छान आली आहे, तुमचं शेत असं, म्हणजे पुन्हा झालं तिचं सुरुवात आहे माझं कौतुक करायला आणि पुन्हा त्याच XY Z व्यक्तीची निंदा करायला. मग मी पुन्हा माझ्या मुलीला आवाज द्यायला, अगं त्या एका मोठ्या झाडाला मिरच्या आहे ना, त्याच्या अर्धा किलो मिरच्या आणि ना त्या मिरच्या पण दे. आणि ती जशी कौतुक करायला लागली तसं मी मुलीला सांगायचे, अजून त्या कोपऱ्यात पालकाची भाजी आहे ती पण घेऊन ये. मग असं बराच वेळा आमचा गप्पा चालल्या. आणि मग ती म्हणते अहो तुमची मुलगी अजून कशी येईना? म्हटलं ती कुठं घरी आहे, ती तर शाळेत गेली आहे. म्हणे मग तुम्ही एवढा वेळ का बोलत होता की हे घेऊन ये ते घेऊन ये? म्हणलं तू कसं मला शब्दाने खुश करत आहे तसं मी पण तुला खुश करत आहे, कारण की तू मला लक्षात आलं. कारण की ती ज्यावेळेस माझं कौतुक करायची ना, तर जी निंदा करायची ते माझ्या जावाची निंदा करायची आणि तिच्याविषयी मला वाईट सांगायची आणि मी किती चांगले आहे मला सांगायची. पण हे मला माहीत कधी पडलं, ज्यावेळेस ती डाळ नेल्याच्या नंतर 8 दिवसांनी माझ्या जावाने डाळ केली आणि तिच्याकडून पण ती डाळ घेऊन असंच तिला गोड गोड बोलली. त्यावेळेस माझ्या हे सगळं लक्षात आलं. त्याच्यामुळे मला हेच सांगायचं आहे की तुम्हाला जर कोणी तुमचं कौतुक करत असेल आणि तिसऱ्या व्यक्तीची जर निंदा करत असेल ना, तर लक्षात ठेवा हीच व्यक्ती दुसरीकडे गेल्याच्या नंतर तुमची पण निंदाच करते. काय बरोबर ना? मग यातून तुम्ही काय बोध घेतला हे मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.